माझ्याकडे एक पेशंट येतो, तो एक प्रशस्त आईस्क्रीम पार्लरमध्ये वर्कर आहे. सरप्राइझिंगली त्याला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, बऱ्यापैकी लठ्ठ आहे आणि त्याचं वय आहे फक्त 42. त्याची एकच अडचण आहे, तो जेव्हा काम करतो त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये तेव्हा ब्राईट लाईट्स असतात आणि त्या ब्राईट लाईट्समुळे त्याला त्याच्या ब्रेनला असं वाटतं की अजूनही दिवस आहे. तर रात्री 3 वाजेपर्यंत त्याच्या ब्रेनला असंच सिग्नल जातात की हा दिवस आहे. आणि मग तो जेव्हा झोपतो आणि जेव्हा उशिरा उठतो 12-12:30ला, त्याची जी सायकल असते पूर्ण बिघडलेली असते. त्या व्यक्तीची हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं की तो अतिशय डिप्रेशन मध्ये आहे, त्याला सेक्शुअल डिस्फंक्शन आहे, त्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्याचं कारण काय? त्याला फॅमिली हिस्ट्री नाहीये, पण मग त्याला हा प्रॉब्लेम का झालाय? त्याची स्लीपची जी सायकल आहे, झोपेची सायकल आहे, टोटली अस्तव्यस्त झालेली आहे. तो रात्री 3 वाजेपर्यंत जागी असतो. त्याच्या झोपेची सायकल बिघडल्यामुळे त्याला अशा जे मेजर आजार आहेत ते झालेत. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान राहील की झोपेला प्रायोरिटी द्या. रात्री लवकर झोप घ्या, 10 वाजता झोप घ्या, सकाळी लवकर उठा, हेल्दी फूड घ्या, एक्सरसाइज करा. म्हणजे तुम्हाला हे जे घातक आजार आहेत, ब्लड प्रेशर, डायबिटीज, लठ्ठपणा, सेक्शुअल डिस्फंक्शन, इमोशनल स्ट्रेसेस, हे होणार नाही.